श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकांनो, सावधान राहा. उद्या मध्यरात्रीनंतर तुमच्या आयुष्यात एक असा महाभयंकर चमत्कार होणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कारण 12 मेच्या या कालरात्रीपासून ग्रहाच्या एका अशा गुप्त आणि घातक युतीला सुरुवात होते, जी 17 मेला शनीच्या नक्षत्र परिवर्तनानंतर थेट तुमच्या नशिबाचा एक गुपित बंद दरवाजा तोडून आत शिरणार आहे. गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही ज्या वेदना सोसल्यात, ज्या स्वतःच्याच माणसाने तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ज्या आर्थिक संकटाने तुमची पाठ सोडली नाही, आता त्या सर्वांचा हिशोब व्याजासकट चुकता होण्याची वेळ आली आहे. पण थांबा, ही वेळ जितकी भाग्याची आहे तितकीच ती एका चुकीमुळे तुमच्यासाठी विनाशाची ठरू शकते. 16 मेची भयानक अमावस्या तुमच्यासाठी राजयोग घेऊन येणार की एखादी मोठी चेतावणी. तुमच्या घरात, तुमच्या तिजोरीत, तुमच्या रक्ताच्या नात्यात नेमके कोणते 3 मोठे धमाके होणार आहेत? त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शनिदेवाचा न्याय तुमच्या आयुष्यातून शत्रूचा नायनाट करून तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहे, जिथून जग तुमच्या पायाची असेल. मित्रांनो, तुम्ही तयार आहात का तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या युद्धासाठी आणि विजयासाठी? हा व्हिडिओ चुकला तर नशिबाची ही मोठी संधी कायमची गमवून बसाल. मित्रांनो, अमावास्येचा थरकाप आणि शत्रूंचा विनाश कसा होणार? कर्क राशी जातकांनो, तुमच्या संवेदनशील स्वभावाचा फायदा घेऊन ज्यांनी आजवर तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, आता त्यांच्या विनाशाची वेळ आली आहे. मे 16 रोजी येणारी ही अमावास्या तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्मांचा आणि सर्व संकटांचा अंत करणारी ठरेल. या काळरात्रीपासूनच तुमच्या शत्रूंना त्यांच्या कर्माची फळं मिळायला सुरुवात होईल. जे लोक तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते किंवा ज्यांच्या नजरेमुळे तुमची कामे बिघडत होती, त्या सर्वांचा हिशोब आता शनिदेव चुकता करणार आहेत. शनीची वक्रदृष्टी आता थेट तुमच्या विरोधकांवर पडणार असून त्यांच्या मनात तुमच्या नावाची दहशत निर्माण होईल. कर्क राशी जातकांनो, कोर्ट कचेरीची कामे असोत किंवा जमिनीचे जुने वाद, जिथे आतापर्यंत तुम्ही फक्त हार मानत होता, तिथे आता नियतीबाजी पालटणार आहे. मे 17च्या शनी परिवर्तनापूर्वीची ही अमावास्या तुमच्यासाठी साफसफाईचा काळ आहे. तुमच्या विरोधात रचलेला प्रत्येक कट आता उलटा फिरणार असून तुमचे शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकताना तुम्हाला दिसतील. हा केवळ विजय नसेल तर तुमच्या आत्मसन्मानाची झालेली पुनर्स्थापना असेल. पण लक्षात ठेवा, या अमावास्येच्या रात्री तुम्हाला तुमची गुपितं आणि आगामी योजना अत्यंत गुप्त ठेवायच्या आहेत. कर्क राशी जातकांनो, ही अमावास्या सावध राहण्याची चेतावणीही देत आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा भाग्योदय होतो, तेव्हा नकारात्मक शक्ती शेवटचा वार करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच मे 16च्या रात्री शक्यतो घराबाहेर कोणताही वाद ओढवून घेऊ नका. तुमची शांतता हीच तुमच्या शत्रूंसाठी वादळापूर्वीची शांतता ठरणार आहे. या रात्री शनिदेवाचे स्मरण करून संयम ठेवा, कारण उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी न्यायाचा आणि यशाचा नवा प्रकाश घेऊन येणार आहे. आता बघूया, मे 13 अपरा एकादशीला काय महाभयंकर घडणार. कर्क राशी जातकांनो, मे 13 रोजी येणारी अपरा एकादशी तुमच्या आयुष्यात अपार संपत्तीचे दरवाजे उघडणारी ठरणार आहे. जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल किंवा पैशांच्या कमतरतेमुळे तुमची स्वप्ने अपूर्ण राहत असतील, तर या एकादशीपासून तुमच्या नशिबाचे चक्र फिरणार आहे. मे 13च्या सूर्योदयापासूनच तुमच्या कुंडलीत असे शुभ संकेत मिळतील, जे तुम्हाला भविष्यातील मोठ्या आर्थिक लाभाची पूर्वकल्पना देतील. अडकलेला पैसा परत मिळण्याचे आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होण्याचे हे संकेत आहेत. कर्क राशी जातकांनो, अपरा एकादशीचे पुण्य तुमच्या प्रगतीतील आर्थिक अडथळे दूर करेल. मे 17 रोजी होणाऱ्या शनीच्या नक्षत्र परिवर्तनापूर्वी ही एकादशी तुमच्यासाठी यशाचा पाया ठरणार आहे. अचानक कुठून तरी धनलाभ होण्याचे प्रबळ योग बनत आहेत. पण हा पैसा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला एक विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमच्या उत्पन्नाची माहिती किंवा तुम्हाला मिळालेला फायदा याबद्दल बाहेरच्या लोकांशी अजिबात चर्चा करू नका. लक्ष्मीची चर्चा केल्याने ती चंचल होते हे विसरू नका. कर्क राशी जातकांनो, लक्षात ठेवा की शनिदेव जितके देणारे आहेत तितकेच ते कडक शिस्तीचेही आहेत. मे 13ला मिळणारी ही आर्थिक संधी शनिदेवाच्या न्यायाची पहिली पायरी आहे. जर तुमची एखादी गुप्त इच्छा पैशांशी संबंधित असेल, तर ती पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. या पवित्र दिवशी शक्य असल्यास गरजूंना दान करा
जेणेकरणे येणाऱ्या सोन्याच्या काळात तुमच्या तिजोरीत धनाची कधीही कमतरता भासणार नाही. मे 19 विनायक चतुर्थी वजा करिअरमध्ये मोठा बदल कसा होणार? कर्क राशी जातकांनो, मे 19 रोजी येणारी विनायक चतुर्थी तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न हरून नेणारी ठरणार आहे. मे 17च्या शनी परिवर्तनानंतर येणारी ही पहिलीच चतुर्थी असल्याने तुमच्या करिअर आणि कुटुंबात एक जबरदस्त सकारात्मक बदल पाहायला मिळेल. जर तुमच्या नोकरीत अडथळे येत असतील किंवा पदोन्नती रखडली असेल तर बाप्पाच्या कृपेने आता मार्ग मोकळा होईल. तुमच्या उंबरठ्यावर अशी एक आनंदाची बातमी येईल जिची गुंज संपूर्ण मोहल्ल्यात ऐकू जाईल. कर्क राशी जातकांनो, नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत मे 19चा हा दिवस मैलाचा दगड ठरेल. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून किंवा ठिकाणाहून नोकरीची जबरदस्त ऑफर मिळू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. रखडलेले प्रोजेक्ट्स आता वेगाने पूर्ण होतील. हा बदल केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या भविष्यासाठी एक मोठी भेट ठरणार आहे. कर्क राशी जातकांनो, या विनायक चतुर्थीला एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमची ही प्रगती पाहून अनेकांचे डोळे विस्फारतील, त्यामुळे नजर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आनंदाचे प्रदर्शन न करता शांतपणे बाप्पाचे आभार माना. तुमच्या घरात जर मंगल कार्य ठरलं असेल तर त्यातील अडथळे आता दूर होतील. बाप्पाच्या आगमनाने तुमच्या गुप्त मन्नता पूर्ण होण्यास सुरुवात होईल. फक्त तुमची श्रद्धा अढळ असू द्या. आता बघूया मे 17 नंतर बाजी कशी पालटणार. तर कर्क राशी जातकांनो, मे 17 रोजी शनिदेव जेव्हा नक्षत्र परिवर्तन करतील तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय आरोग्य आणि मानसिक शांतीच्या रूपात मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चिंतेने आणि अनामिक भीतीमुळे तुमची झोप उडाली होती त्यातून आता तुमची कायमची सुटका होणार आहे. शनिदेव हे केवळ कर्माचे फळ देत नाहीत तर ते तुमच्या शरीरातील ऊर्जेचे संतुलनही करतात. जर तुम्ही जुन्या आजारांनी त्रस्त असाल तर आता अशा काही नैसर्गिक शक्ती सक्रिय होतील की तुम्ही स्वतःला खूप शक्तिशाली अनुभवाल. कर्क राशी जातकांनो, हा काळ तुमच्या आत्मविश्वासाचा पुनर्जन्म ठरणार आहे. गेल्या काही दिवसांत तुम्हाला जे मानसिक दडपण जाणवत होतं ते आता दूर होऊन तिथे सकारात्मक विचारांचा शिरकाव होईल. तुमच्या वाणीतील प्रभाव वाढेल ज्यामुळे लोक तुमचे ऐकू लागतील. विशेषतः मे 17 नंतर तुमची काम करण्याची क्षमता दुपटीने वाढेल. आरोग्यातील हा सुधार पाहून तुमचे डॉक्टर्सही थक्क होतील, कारण हा केवळ वैद्यकीय बदल नसेल तर शनिदेवाचा साक्षात आशीर्वाद असेल. कर्क राशी जातकांनो, एक गोष्ट विसरू नका की जेव्हा ताकद आणि आरोग्य मिळते तेव्हा माणसाचा संयम सुटण्याची भीती असते. या काळात तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी प्रयत्न करा. शनिदेव तुमच्यावर न्यायाचा वर्षाव करत असताना तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेणे हाच खरा धर्म आहे. मे 17चा सूर्योदय तुमच्यासाठी आरोग्यसंपन्न आयुष्याची भेट घेऊन येईल जी तुम्हाला भविष्यातील मोठ्या युद्धांसाठी तयार करेल. आता ऐका शनीचा महाउपाय आणि नशिबाचा सुवर्णकाळ. कर्क राशी जातकांनो, 12 ते मे 27 या काळातील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. मे 17ला शनिदेव जेव्हा बुधाच्या नक्षत्रात स्थिर होतील तेव्हा तुमच्या जीवनातील संघर्षाचा अंत होऊन भाग्योदयाला सुरुवात होईल. ज्या गुप्त मन्नता तुम्ही देवाकडे मागितल्या होत्या त्या पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. हा काळ तुमच्या आयुष्यातील गोल्डन पिरियड आहे, पण ही शनीची कृपा कायमस्वरूपी तुमच्या घरावर राहावी यासाठी तुम्हाला एक अत्यंत गुप्त आणि प्रभावशाली उपाय करायचा आहे. कर्क राशी जातकांनो, मे 17 नंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तिथे बसून ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा शांतपणे जप करा. हा उपाय करताना मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील उरलीसुरली नकारात्मकता जळून खाक होईल आणि तुमच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत राहील. हा उपाय तुमची ढाल बनून तुमच्या कुटुंबाचे वाईट नजरेपासून संरक्षण करेल. कर्क राशी जातकांनो, शनिदेव न्यायाचे दैवत आहेत, त्यामुळे जितके तुम्ही विनम्र राहाल तितका त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. तुमचे यश शांतपणे साजरे करा. या 15 दिवसांत घडणाऱ्या घटना तुमच्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरवणार आहेत. नशिबाची ही दस्तक ओळखा, श्रद्धेने पाऊल टाका आणि लक्षात ठेवा, आता तुमच्या भाग्योदयाला कोणीही रोखू शकणार नाही. जाता जाता विसरू नका, तुमची एक कृती तुमचं नशीब बदलण्यासाठी सकारात्मक ऊर्जेचं काम करू शकते.
जर तुम्हाला शनिदेवाचा हा न्याय आणि बाप्पाचा आशीर्वाद स्वतःच्या आयुष्यात अनुभवायचा असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक मनापासून लाईक करा. तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर व्हावीत असं वाटत असेल तर श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया, सर्व संकट दूर कर असं लिहायला अजिबात विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नशिबाची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. गणपती बाप्पा मोरया.